नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 20 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम इराचं ब्राउझर लॉग इन करायचंय. रिझ्यूम लर्निंग वरती आपल्याला जायचंय. 20 नंबरच्या सेशन वरती आपल्याला यायचंय. त्यामध्ये आपल्याला भाषा निवडायची आहे. लॅब आवर सेल्फपाथ लर्निंगला आपण जाऊन प्रोसीड बटनावरती आपण क्लिक करतोय आणि याला स्टार्ट करतोय. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, आपण टेम्पलेट्स ऑनलाईन सर्च आणि क्रिएट करू शकता. अगदी बरोबर याचं उत्तर आहे. पहिल्या नंबरचा आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. नंबर 2, तुम्ही बिझनेस कार्डचा ड्राफ्ट सेव्ह करण्यासाठी योग्य टॅब शोधा. फाईल हे आन्सर आपल्याला निवडायचं आहे. टेक्स्ट इंटरव्यू फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही रिकाम्या जागेच्या टॅबचा उपयोग कराल, तर आपण या ठिकाणी होमचा वापर करणार. शब्द जर फॉर्मॅटिंग वगैरे करायचे असतील तर. फॉन्ट साईज चेंज करण्याकरता दिलेले इमेजेस मधून योग्य पर्याय निवडायचा. फॉन्ट साईज जर चेंज करायची असेल तर आपल्याला इथं साईज वर यायचं आणि साईज बी ला हायलाइट केलेली आहे, म्हणजे बी ला जर हायलाइट केले म्हणजे ऑप्शन बी आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. शेवटचा प्रश्न, सेल्फपाथ लर्निंगचा डॉक्युमेंट मध्ये पीडीएफ फॉर्मॅट मध्ये डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स काय असतात, तर फाईल सेव्ह ॲज डाउनलोड ॲज पीडीएफ वरती क्लिक आपल्याला करावं लागतं. अशा पद्धतीनं या ठिकाणी सेल्फपाथ लर्निंग आपण पूर्ण केलंय. आपण नॉलेज चेक वरती जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय. पहिला प्रश्न आपल्या समोर, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करते, म्हणजे इथं लेट्स पार्टी म्हणजे निमंत्रण पत्रिका इन्व्हिटेशन कार्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसते, म्हणून तो 3 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑनलाईन मोड मध्ये सिलेक्ट केलेले टेम्पलेट एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करणं गरजेचं आहे. ओपन इन ब्राउझर वर क्लिक करणं गरजेचं आहे. मेनू बारवरील रिकामी जागा टॅब तुम्हाला टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्यास मदत करतात, तर होम टॅबला आपल्याला क्लिक करणं गरजेचं आहे. पुढीलपैकी कोणती टूल्स किंवा वेबसाईटचा वापर करून तुम्ही निमंत्रण पत्रिका डिझाईन करू शकता. मायक्रोसॉफ्ट वर्ड, कॅनवा वापरता येतं आपल्याला, आणि ग्रीटिंग कार्डची एक वेबसाईट दिली त्याला वापरून सुद्धा आपण ग्रीटिंग कार्ड तयार करू शकतो. असं बी आणि सी आणि डी नावाचे पर्याय तुम्हाला निवडायचे. शेवटचा प्रश्न घेतोय आपण, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील ऑनलाईन व्हर्जन मध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे, ती पीडीएफ फाईल मध्ये रूपांतरित करू इच्छित आहे. त्यासाठी फाईल मेनू किंवा सेव्ह ॲज ऑप्शन खाली तुम्ही रिकामे पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड ॲज पीडीएफ ला क्लिक करायचंय. अशा पद्धतीनं आपण 20 नंबरच्या सेशनचं नॉलेज चेक पण आपण पूर्ण केलंय. गाइडेड डू इट युअर सेल्फला आपण आता येतोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि रिया यादव नावाचा टेक्स्ट एंटर करायचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे हा. पहिले इन्सर्टला जायचंय, टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय, ड्रॉ टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय आणि इथं त्याला प्लेस होल्डर करून रिया यादव अशी वर्ड्स टाईप करायची तुम्हाला आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचंय. नंबर 2, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ऑस्टिन फुटर घ्यायचंय. ऑस्टिन नावाचे फुटर तुम्हाला घेऊन दाखवायचंय डॉक्युमेंट मध्ये. तर पहिले इन्सर्टला जायचंय, फुटरला क्लिक करायचंय, एडिट फुटर ऑस्टिन फुटरला क्लिक करायचं. पहिले ऑस्टिन नावाचं फुटर ओनली त्यावरती क्लिक करायचंय आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. उत्तर बरोबर येईल तुमचं. त्याच्यानंतर आणि पुढचा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फुटर एडिट करायचं, त्याच्यामध्ये कमल मोटर सेल्स प्रायव्हेट लिमिटेड टेक्स्ट एंटर करायचंय. आता हे सगळं कसं करायचंय, तर तुम्हाला पहिले इन्सर्टला जायचंय. इन्सर्टला गेल्याच्या नंतर फुटरला क्लिक करायचंय. फुटरला क्लिक केल्याच्या नंतर एडिट फुटरला जायचंय. या ठिकाणी जे टेक्स्ट दिसतंय ना त्याला बॅक स्पेस मी काढून टाकतोय आणि शब्द कॉपी पेस्ट करू आपण याचे. पहिले मी शब्द कॉपी पेस्ट केले आणि सबमिट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करा. पाहिजे तुम्ही टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा तरी चालतं, काही अडचण नाही. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेलं कोणतेही पिक्चर तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. पहिले इन्सर्टला जायचंय, पिक्चरला क्लिक करायचंय. तुम्ही इन्सर्ट वर क्लिक केलं ना आणि याला कॅन्सल करून सबमिट केलं तरी चालतं. म्हणजे पिक्चरला जायचं आणि फक्त इन्सर्ट टॅबला क्लिक करायचं आणि कॅन्सल करून सबमिट करायचं. उत्तर बरोबर येईल तरी पण शक्यतो डेस्कटॉपवर एखादा फोटो घ्या त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या फीडबॅक फॉर्मची शीर्षलेख संपादित करायचे आणि त्याला पिक्चर्स वापरायचं आणि डावीकडे जेवण सेटअपची प्रतिमा, प्लेट आणि चमचे घालायचे. आता याची पद्धत जी त्यांनी सांगितली त्या पद्धतीने जर कधी आपण गेलो तर रॉंग प्रश्न येतोय, पण राईट पद्धतीने जर कधी आपल्याला म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर बरोबर आणायचं असेल तर मग इन्सर्टला जायचंय, पिक्चरला क्लिक करायचंय आणि दोनदा या इन्सर्ट टॅबवर क्लिक करून याला कॅन्सल करून सबमिट करायचं. उत्तर बरोबर येतं अशा पद्धतीचा. पण ऍक्च्युअल प्रश्न कसा होता तो 5 नंबरचा, की आयकॉन घ्यायचे होते त्या ठिकाणी, पण आयकॉनचं लिंक त्यांनी त्या ऍक्सेस दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचे. 6 नंबरला आपण जातोय आता. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये नवीन टेक्स्ट कलर ऍड करण्यासाठी पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला म्हणजे हा पहिला पॅराग्राफ आपण पूर्ण कंप्लीट पहिले सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्याच्या नंतर तो म्हणतो टेक्स्ट कलरला जा. आपण गेलो, मोर कलरला क्लिक करा, केलं, यातला कोणता तरी एक कलर घ्यायचा आणि ओके बटनावर क्लिक करायचंय आणि सबमिट करायचं त्याला.
कुठला एक कलर घ्या. दिलेल्या डॉक्युमेंटसाठी नवीन टेम्पलेट तयार करण्यासाठी फाईल टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं. आता नवीन टेम्पलेट जर सर्च करायचं असेल याच्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. हा जर प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल व्यवस्थित तर न्यूला जायचंय आणि इथं काय करायचं तुम्हाला टेक नोट्स नावाचा शब्द टाईप करायचा अशा पद्धतीनं आणि त्याला सर्च करायचंय. सर्च केल्याच्या नंतर इंटरनेट जर चालू असेल ना व्यवस्थित तर टेक्स्ट नोट्स नावाचे इथं टेम्पलेट येईल त्यावरती क्लिक करायचंय आणि क्रिएट टॅबवरती क्लिक करायचं. असं टेक नोट्स नावाचं काय होईल एक टेम्पलेट त्या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ ऐकण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा, नंतर स्पीच ग्रुपमधील रीड अलाउड ऑप्शनवर क्लिक करा. आता यामध्ये रीड अलाउड असा ऑप्शन आहे रिव्ह्यू मध्ये की त्यावर क्लिक केलं की ते आपलं डॉक्युमेंट वाचून दाखवतं म्हणजे रीड अलाउड आहे की नाही. इथं हे बा रीड अलाउड नावाचा ऑप्शन दिलेला रिव्ह्यू मध्ये रिव्ह्यूला जायचंय, रीड अलाउडला क्लिक करायचंय ओनली आणि बटनावरती क्लिक करायचंय. पुढचा 9 नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंक आणि मार्किंग हाईड करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचंय, त्यानंतर इंक ग्रुपमधील हाईड इंक ऑप्शन सिलेक्ट करायचंय. आता बा ज्याला मार्क्स केलेले आहे ना ते अशा पद्धतीचे मार्क्स केलेले आणि याला जर काढून टाकायचं असेल तर रिव्ह्यूला जायचंय. रिव्ह्यूला गेल्याच्या नंतर हाईड इंक नावाचा पर्याय दिसतो तुम्हाला लास्टवाला, त्यावरती क्लिक काढून टाकायचंय म्हणजे त्या ज्या हाईड इंकच्या माध्यमातून ते राईट केलेले ऑप्शन निघून जातील आणि हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह होईल. त्यानंतर आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंट मधील ईमेल पाठवण्यासाठी मेलिंग टॅबवर जायचं आणि फिनिश ऍड मर्जवर क्लिक करायचं. आता हे कसं करायचं मी नो करतो याला. पहिले मेलिंगला जायचंय, सिलेक्ट रिसिपिएंटला जायचंय, टाईप इन लिस्टला क्लिक करायचंय, काहीतरी वर्ड्स टाईप करा असे, त्याला तुमच्या नावानं सेव्ह करा. काल परवा आपण हे प्रश्नाचे उत्तर बघितले होते ते सेव्ह झालं. सेव्ह झाल्यावर फिनिश मर्जला या, फिनिश मर्जला आल्या सेंड ईमेलला क्लिक करायचंय. इथं टायटल घ्या, इथं सब्जेक्टची एखादी लाईन घ्या, मी काही पण टाईप करतोय आणि ओके बटनावर क्लिक करा. बस एवढंच तुम्हाला करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. तोही प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं 10 गाइडेड टू इट युअर सेल्फचे प्रश्न प्रॅक्टिकलचे तुम्हाला लक्षात आले असतील. प्रोसेस पोलिओ तुमच्या हिशोबाने तुम्हाला कंप्लीट करायचे. प्रोसेस पोलिओ चालू करत असताना त्यावरती तुम्हाला वरचे जे काही शिकवलेले असतील त्याच्यावर प्रॅक्टिस करून दाखवायची. मी सिम्युलेशनचे प्रश्न घेतोय आता. पहिला प्रश्न असा आहे की त्याला तुम्हाला क्लास एमटी नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे आणि पुढचं काय सांगितलं त्यांनी आणखी तर डार्क ब्लू नावाचा कलर घ्यायचा आहे. मग मी कलरला आलो, डार्क ब्लू नावाचा कलर या ठिकाणी घेऊन टाकला. नंबर 2 चा प्रश्न आहे इन्व्हिटेशन कार्ड्स रिनेम करायचं म्हणजे सेव्ह ॲज करायचं. फाईलला जायचं, सेव्ह ॲजला क्लिक करायचं, डेस्कटॉपला क्लिक करायचं, नाव टाकायचं, सेव्ह बटनावर क्लिक करायचं. सिम्युलेशन पण आपण पूर्ण केलंय. शेवटला जातोय आपण सेशन कंप्लीशनला. स्टार्ट बटनावर क्लिक करायचंय. स्लॉट विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉइंट्स देतात. अगदी बरोबर याचं उत्तर आहे. डिस्क विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी याचं उत्तर चूक आहे कारण स्लॉट्स आपल्याला ते असं करण्यास हे करतंय. मेन बोर्ड किंवा मदर बोर्डला याला असंही म्हणलं जातं, याला सिस्टम बोर्ड असं आपण म्हणत असतो. मेन बोर्ड किंवा मदर बोर्डला स्लॉट हे चुकीचं उत्तर आहे, याला चूक आन्सर आपल्याला द्यायचं आहे. तर सेशन कंप्लीशन सुद्धा आपण पूर्ण केलंय. तुम्हाला 20 नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. तुम्हाला सेशन जर व्यवस्थित समजत असेल तर खाली कमेंट्स मध्ये कळवा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला ते समजतंय नाही समजतंय, काही चेंजेस आणखी करायचे जर असतील तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये ते करत जाऊया. ओके, थँक्यू.